आणि आता थेट जाऊयात ठाण्याला। ठाण्याच्या शिवसेनेच्या जुन्या आनंद मठ या कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत। इथे त्यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला अभिवादन केलं आहे आणि आता इथे ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या आनंद आश्रम इथे पोहोचलेले आहेत, जे टेंबी नाक्यावरचं शिवसेनेचं जुनं आनंद दिघे यांचं कार्यालय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10वा स्मृतिदिन। या निमित्तानं आज राज्यभरातून बाळासाहेबांवर निस्सीम प्रेम करणारे हजारो चाहते यांनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती। पण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अयोग्य किंवा अनुचित प्रसंग घडू नये यासाठी कालच एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक, कार्यकर्ते, नेते, आमदार हे शिवाजी पार्कवर गेले होते। तर आज एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर जायचं टाळलं, पण ठाण्यातल्या आनंद आश्रम इथे मात्र त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, त्यांना अभिवादन केलं आणि यानंतर शिवसेनेच्या ठाण्यातल्या जुन्या प्रथेप्रमाणे इथल्या शाखेमध्ये ते सर्वसामान्य नागरिकांच्या काही समस्या जाणून घेतील। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे ठाण्याला आनंद आश्रम इथे पोहोचलेत। इथे काय काय कार्यक्रम असणार आहे? अजित, माझा आवाज पोहोचतोय? प्लीज आपला आवाज येतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते ठाण्यातल्या टेंबी नाका येथील आनंदाश्रम येथे आलेले आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन केलेले आहे। आज खरं तर शेकडो संख्येने शिवसैनिक असतील किंवा बाळासाहेबांचे चाहते जे असतील, हे सर्वजण जे आहेत ते दादरला ज्या ठिकाणी स्मृतीस्थळ आहेत तिकडे जाताना नमन करतात। पण सकाळपासून जे काही गोष्टी घडल्यात हे पाहता जी माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार मुख्यमंत्री यांनी तिकडे जाणं टाळलेलं आहे आणि थेट आनंदाश्रम इथे जिथे आनंद दिघे यांनी स्वतःहून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो एक लावलेला होता, त्या फोटोला त्यांनी पुष्पहार अर्पण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी नमन करून ते आता टेंबी नाक्यातल्या जे आनंदाश्रम आहे तिथे बसून लोकांच्या अजून काही समस्या आहेत का त्यांना बरेच लोक भेटायला आलेली आहेत। काही नांदेडवरून, कोल्हापूरवरून जी लोक मुंबईला भेटायला आले त्यांना इकडे बोलून या ठिकाणी आता मुख्यमंत्री त्यांची भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे किंवा त्यांचे काय काम आहे ते ऐकून घेतात, त्यानुसार पुढची प्रक्रिया करतायत। आपण दुसऱ्या जर पाहिलं असेल तर ज्या कोपऱ्यामध्ये आनंदाची बसायची त्या ठिकाणी बसून मुख्यमंत्री जे आहेत ते आता जनतेची कामं करतायत। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री जे आहेत इथे जवळपास 2 तास थांबणार आहेत आणि इथे सर्वांची चर्चा करून सर्वांची भेटीगाठी घेऊन लोकांची काय काम माहिती पाहून ते पुढे त्यांचे जे कार्यक्रम आहेत त्यानुसार जाणार आहेत। बरं अजित, ठाण्यातल्या याच टेंबी नाक्यावरच्या आनंद आश्रममधली तू म्हणालास तशी परंपरा आहे की स्वतः आनंद दिघे इथे थांबायचे आणि बाळासाहेबांच्या
बाळासाहेबांना साक्षी ठेवून, त्यांच्या फोटोला साक्षी ठेवून, त्यांना गुरु मानून, त्यांना अभिवादन करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ते सोडवायचे. अनेक वर्षांची परंपरा होती. तुलाही माहिती आहे, मग अगदी ठाण्यातल्या लहान लहान मुलांना क्रिकेटची बॅट आणि क्रिकेटचा सेट देण्यापासून ते शाळेच्या प्रवेशाचा विषय असो किंवा अन्य अनेक विषय इथे हातावेगळे केले जायचे. आज मुख्यमंत्री शिवाजी पार्कला गेले नाहीत, पण इथे त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय. आणि आता इथून पुढे 2 तास तू म्हणालास ते असणार आहेत. इथे काय कार्यक्रम असणार आहे त्यांचा? अजितपर्यंत आपला आवाज पोचू शकत नाहीये. तुर्तास अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पण मुख्यमंत्री आता आनंद आश्रम या शिवसेनेच्या ठाण्याच्या इथल्या कार्यालयात उपस्थित आहेत.